नमस्कार, मी प्रियंका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आजचा विषय खूप खास आहे. 17 फेब्रुवारी 2026 वार आहे मंगळवार आणि त्या दिवशी आहे अमावस्या म्हणजेच भौमवती अमावस्या. आता तुम्ही म्हणाल अमावस्या तर दर महिन्याला येते. यात काय खास आहे? पण जेव्हा अमावस्या मंगळवारी येते, तेव्हा तिचं महत्त्व अनेक पटीने वाढतं. विशेषतः विवाहात अडथळे येत असतील, स्थळ जुळत नसतील किंवा शेवटच्या क्षणी गोष्टी बिघडत असतील, तर हा दिवस तुमच्यासाठी सोन्याची संधी आहे. थोडं मनापासून उत्तर द्या. मित्रांनो, एक प्रश्न विचारते. तुमच्या घरात मुलगा किंवा मुलगीच्या लग्नाचा विषय निघाला की सगळ्यांना ताण येतो का? किंवा टेन्शन येतं का? स्थळ येतात, फोटो बघितले जातात, बोलणं होतं, पण शेवटच्या टप्प्यावरती काहीतरी कारण निघतं आणि संबंध जे स्थळ आले आहे ते तुटतं. कधी समोरच्यांना सगळं आवडतं, पण अचानक नकार येतो किंवा साखरपुडा होऊनही नंतर काहीतरी गैरसमज होऊन संबंध मोडतो. जर असं तुमच्या सोबत होत असेल मित्रांनो, तर हा उपाय नक्की ऐका. मध्येच व्हिडिओ सोडू नका, कारण शेवटी मी जे सांगणार आहे ते खरंच खूपच प्रभावी आहे. आता मित्रांनो, अमावस्या इतकी महत्त्वाची का आहे? मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये अमावस्येला पितरांचा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्या पूर्वजांची कृपा मिळवणं खूप सोपं असतं आणि जेव्हा आपले पितर प्रसन्न होतात, तेव्हा आयुष्यातील अडथळे आपोआप कमी होतात. अनेक वेळा विवाहात येणाऱ्या अडचणी या फक्त बाहेरून दिसतात, पण मुळात त्या ग्रहदोष, पितृदोष किंवा घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे असतात. भौमवती अमावस्या म्हणजेच मंगळवारी आलेली अमावस्या. तर हा योग फार दुर्मिळ आहे, प्रभावशाली मानला जातो. छोटासा उपाय सुद्धा आपण जेव्हा करतो, तेव्हा हे मोठं काम करून जातं. तर आधी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर हा उपाय करताना तुमच्या मनात शंका ठेवू नका. होईल का? किंवा याचा काही उपयोग होईल की नाही? काही उपयोग आहे का? असं विचारत बसला तर परिणाम अर्धवट राहतो. श्रद्धा, शांतता आणि सकारात्मक विचार या गोष्टीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्या दिवशी घरात भांडण, वादविवाद, कटुकथरी बोलणं टाळायचं आहे. शक्यतो शांत वातावरण घरात ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला आता इथे उपाय सांगायला सुरुवात करते. पहिला उपाय बघा, 1 रुपयाचा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप साधा, सोपा आहे आणि कोणालाही करता येईल असा आहे. काय लागेल यासाठी? तर नवीन तांब्याची किंवा स्टीलची वाटी लागणार आहे. थोडंसं गंगाजल, 1 रुपयाचं स्वच्छ नाणं घ्यायचं आहे. लाल कपडा घ्यायचा आहे. आता हा उपाय नेमका अमावस्येला कधी करायचा आहे? 17 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे 6:30 नंतर. आता हा उपाय कसा करायचा? संध्याकाळी तुम्हाला अंघोळ करायची आहे. स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहे. देवाजवळ दिवा लावायचा आहे. वाटीत गंगाजल थोडंसं घ्यायचं आहे. 1 रुपयाचं नाणं आहे ते हातात घ्यायचं आहे. आधी भगवान विष्णूंना नमस्कार करा. मग आपल्या पितरांचं मनोमन स्मरण करा आणि असं म्हणा की हे पितृदेव, आमच्या घरात विवाहात येणारे अडथळे दूर करा. योग्य जोडीदार मिळू द्या आणि ते जे नाणं हातात घेतलं आहे ते गंगाजलात टाकून द्या. ज्या गंगाजल तुम्ही वाटीत घेतलाय त्या वाटीत टाकून द्यायचं आहे. ही वाटी पूर्ण रात्र उघड्या आकाशाखाली ठेवा. तुम्ही टेरेसवर ठेवू शकता. नसेल तर बाल्कनीत ठेवा. मुद्दा असा की आकाशाचा स्पर्श त्या पाण्याला झाला पाहिजे. पूर्ण रात्र तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी काय करायचंय? सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून घ्या, पूजा करा. शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाणी ते अर्पण करायचं आहे. नंतर गंगाजलातून ते कॉइन तो काढून घ्यायचा आहे. नमस्कार करा आणि लाल कापड घेतलंय त्या कपडामध्ये ते बांधून
देवघरात ठेवून द्यायचं आहे. जे गंगाजल रात्रभर ठेवलं होतं ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जाणवेल घरातले जे काही टेन्शनचं वातावरण होतं ते कमी झालेलं आहे. बोलणी सहज होत आहेत आणि वातावरण हलकं झालेलं आहे. आता मित्रांनो, दुसरा उपाय साधा आहे. त्यासाठी काय लागणार आहे? तांदूळ आणि दिवा. तर हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे. पण दोन्ही उपाय करण्याची इथे गरज नाही. तुम्हाला जो सोपा वाटेल तो एकच उपाय करायचा आहे. दोन्ही केले तरी चालतील किंवा एक केला तरी चालेल. यासाठी काय लागेल? 1 वाटी तांदूळ, 1 मातीचा दिवा आणि तुम्हाला इथे तेल वापरायचं आहे, मोहरीचं तेल. आता हा उपाय कधी करायचा आहे? सूर्यास्तानंतर. दोन्ही उपाय अमावस्येलाच करायचे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कसं करायचा? बघा, दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही उभं राहायचं आहे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. तर घराच्या उंबरठ्यावर किंवा टेरेसवर तांदळाची वाटी ठेवा. तिच्यावर दिवा ठेवायचा आहे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दिवा लावताना असं तुम्हाला बोलायचं आहे, हे पितृदेव, आमच्या घरातील विवाहातील अडथळे दूर करा. योग्य संबंध लवकर जुळू द्या. मागणी लवकर येऊ द्या. दिवा पूर्ण रात्र तसाच राहू द्या. तुम्हाला दिवा तो पेटवायचा आहे, लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला. मित्रांनो, काही महत्त्वाच्या इथे गोष्टी मी सांगते, सूचना आहेत तुम्हाला. शक्य असेल तर ज्याच्या विवाहात अडथळे आहेत त्याने स्वतः उपाय करायचा आहे. त्याला नसेल जमत तर त्याच्या आई वडिलांनी केलं त्याच्या नावाने ते करू शकतात. उपाय करताना मोबाईल, गडबड, हसत खेळत करणे हे सगळं टाळायचं आहे. तुमचं मन शांत ठेवा. त्यावेळी मोबाईल वापरू नका, काही गडबड करू नका. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, विवाह हा फक्त 2 व्यक्तींचा नाही, 2 कुटुंबाचा संस्कार आहे. घाईत निर्णय घेऊ नका. पण सतत अडथळे येत असतील तर असे आध्यात्मिक उपाय करून पाहायला काहीच हरकत नाही. माझी मनापासून इच्छा आहे की तुमच्या घरात लवकरच मंगल कार्य ठरो, योग्य जोडीदार तुम्हाला लाभो, घरात आनंद, सुख आणि समृद्धी नांदो. जर तुम्हाला ही माहिती, हा उपाय उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये जय पितृदेव, श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला जोडून घ्या. पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्या इच्छा महादेव पूर्ण करोत असे महादेवांचे चरण मी प्रार्थना करते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.